महत्व हे असतं अधिकस्य अधिकम फलम. जो कुठला पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये मिळत असेल त्या पर्वकाळाला एखादी व्यक्ती साधक, ती जननी असोत का जनक असोत, म्हणजे पुरुष असोत वा स्त्री असोत, हे जे कोणी त्या पर्वकाळाला साध्य करत असतात इको कमिटी, ते साध्य केल्याचं त्यांना फळ द्विगुणित पद्धतीचं प्राप्त होत असतं. द्विगुणित म्हणजे तुम्हाला बऱ्याच लोकांना सरळ भाषेमध्ये समजणार किंवा इथं धरण जवळ आहे म्हणून, धरणामध्ये ज्यांची शेती गेलीत त्यांना जसा डबलचा मोबदला मिळालात ना शेतीच्या किमतीपेक्षा, हा सरकारचा जसा नियम आहे की त्याच्या कामासाठी तुम्हाला तो उपयुक्त असेल, त्याच्यासाठी त्याची जागा वापरत असेल, आपली जागा वापरत असेल, तर त्याचा मोबदला आम्हाला जसा त्याने 2 पट 4 पट दिला, त्या पद्धतीने आध्यात्मिक दृष्ट्या विचार जर आम्ही केला, आम्ही हा देह, हे शरीर त्याच्यासाठी समर्पित करायला आलोत आणि त्याचा पर्वकाळही आम्ही साधत आहोत, त्या पर्वकाळाचा फायदा आमच्या जीवनामध्ये असा होतो, आम्हाला त्याचं द्विगुणित पद्धतीचं फळ मिळतं. आणि खरं सांगूत, आपलं सोनाळा गावगळ्यात तसंही पुनीत आहे, तसंही भाग्यशाली आहेत. गावची श्रीमंती ही त्यांच्याजवळ असलेल्या पैशाने 2 मजली 3 मजली 4 मजली मकान असेल त्यांनी त्याची श्रीमंती सिद्ध होत नाही. खऱ्या अर्थाने गावची श्रीमंती मोजायची असेल तर ते गाव किती परमार्थ करतेत, किती परमार्थामध्ये जीवन व्यतीत घालतेत, यावर त्या गावची श्रीमंती महत्वाची असते. आणि म्हणून सांगतो, सोनाळ्यात पैसा नाही असं नाही, मला माहिती आहे पैसा चांगला आहे, पण सोनाळ्यात जेवढा पैसा आहे, पैशाची श्रीमंती जेवढी तुमची मोठी आहेत ना, त्याही पेक्षा गळ्या आपल्या सोनाळ्यावाशांची पारमार्थिक श्रीमंती खूप मोठी आहे. आणि म्हणून त्या पारमार्थिक श्रीमंतीमुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, बहुसंख्येने उपस्थित आहोत. मला असं वाटलं होतं यजमानजी, असं वाटलं होतं पहिला दिवस आहे, उशीर झालाय आणि कथाकारही म्हटल्यानंतर आपल्या गावचाच आहे, कुठं व तो आगला, ही मानसिकता आपल्या मनामध्ये कुठंतरी होऊ शकते असं वाटलंच समाज कमी होईल. माता माऊल्यांची बहुसंख्य उपस्थितीत आज कार्यकर्त्यांना विचार करायला भाग पाडून राहिलेत. तसे कार्यकर्ते सुद्धा सक्षम आहेत, ते सुद्धा पूर्व तयारीने आहेत, पण आज आपली बहुसंख्य उपस्थिती या ठिकाणी दाखवून देते आमची परमार्थासाठी किती ओढ आहे ते. आणि ती परमार्थाची ओढ आम्ही साधत आहोत, यात नवल नाही. ती साधत असताना आम्ही या अधिक मासाचा पर्वकाळ साधतोय. मला वाटतं हे 3रं का 4थं वर्ष आहे, नाही का? 3 अधिक मास झालेत ना आपले, 3 अधिक मास झालेत. एकतर ही पर्वणी प्रत्येक वर्षी येत नाही. एकादशी पर्वकाळ आहे, हा 15 दिवसाला आम्हाला मिळतो. कोजागिरी पौर्णिमा आम्हाला वर्षाला मिळते. कपिला षष्ठी 60 वर्षातून एकदा आम्हाला मिळते. अनेक असे पर्वकाळ आहेत की ते आम्हाला मोजक्या पद्धतीने साधता येतात. आणि त्यातला हा 3 वर्षातून एकदा 1 महिन्यासाठी येत असलेला पर्वकाळ म्हणजे अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, मलमास आहे. आणखी काय? धोंड्याचा महिना. ही पर्वणी आहे, पर्वणी आहे. आता काय झालं, अनेक लोक जे परमार्थापासून लुप्त झालेले आहेत, दूर पळालेले आहेत, त्या लोकांकरता पारमार्थिक दृष्टीने हा अधिक महिना महत्वाचा असो नसोत, पण जावयाच्या दृष्टीने महत्वाचा. कोणी परमार्थ साधू ना साधू, जवळ लोक साधून घेतात, नाही का? आणि म्हणून इतरत्र भोजनाची मेजवानी तर आम्हाला प्रत्येक वेळी मिळते गळ्या. तसं आपलं सोनाळा जावायचं गाव म्हणतात की नाही, पाहुणेचं गाव. पाहुणे आलेले, मला असं वाटतं त्या पाहुण्यांना आपल्याला भोजन तर द्यायचंच आहे, पण सोनाळ्या वाऱ्यांसारखं चाणाक्ष हुशार तुम्हीच आहात गळ्या. तुम्ही पाहुण्यांना भोजनही देणार आहात आणि त्याआधी भजनही करणार आहात, नाही का? त्याच्या आधी भजनही देणार आहात. आणि म्हणून भजनासोबत भोजनाची मेजवानी, आणि तेही अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने आपण करतो आहोत. त्यामध्ये हा सोहळा, आणि खरं सांगतो अंतकरणामध्ये आज जवळजवळ मला असं वाटतं मी 2012 नंतर आपल्या सोनाळ्यात कथा करतोय. आणि मायबापांनो, मला अगदी आनंद वाटतो. खरं तर मुलाने आपलं
कधीतरी आपल्या माणसाने अहंकाराची भाषा बोलू नये किंवा अहंकारामध्ये त्याने कधी वावरूही नाही. पण सांगूत, तुम्हीच एक आशीर्वाद दिलेला, तुम्हीच एक वरदहस्त ठेवलेला क्षण आज तुम्हाला सांगूत अगदी आल्हाद वाटतोत मायबापांनो. तुमच्या जवळ येण्याकरता मला 2012 पासून जवळजवळ 13-14 वर्ष लागले. त्याचं कारणच असं आहे, तुम्ही आशीर्वाद एवढा देऊन ठेवलात की अनेक लोक जिल्ह्यात फिरतात. तुमच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर फिरावं लागतं. हाच तुमचा एक आशीर्वाद आहे. हा एक तुमचा आशीर्वाद आहे. तुमच्या आशीर्वादाने आंध्र प्रदेशपर्यंत जाऊन पोचलोत कथेमध्ये. तेलंगणामध्ये कथा केल्यात, मध्य प्रदेशमध्ये वर्षाच्या 5 ते 6 कथा होतात, गुजरातमध्ये हे कथा आली. म्हणजे हा अहंकाराचं भाष्य नाही आहे, हे एक भाष्य आहे की तुम्ही एखाद्या मुलावर वरदहस्त किंवा स्नेह दिल्यानंतर ते मूल काय करू शकते याची प्रचिती खऱ्या अर्थाने आज आली. आणि एवढं सगळं असताना मनामध्ये फक्त एक आस होती. बहुतेक अनेक लोक यूट्यूबला जोडलेले आहेत, ते यूट्यूबला पाहतात. एक ज्या वेळेला कथा होतात मला आनंद होतात. बाहेर हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असतात, हजारो लोक राहतात. पण तुम्हाला सांगू, त्या हजारो लोकांमध्ये जो आनंद मिळत नाहीत ना, तो आनंद आपल्या लोकांमध्ये बोलत असताना मिळत असतो, तो आपल्या लोकांमध्ये मिळत असतो. आणि आज अंतकरणापासून सांगतो, बाहेरच्या जेवढ्याही कथा मी करत असेल ना, त्या कथा एका बाजूला लेखा, मी ग्रंथाच्या जवळ बसलेला मी शब्दही खोटा बोलणार नाही. हजारो कथा एका बाजूला आणि आपल्या स्वतःच्या जन्मभूमीमध्ये ज्या वेळेला कथा होतेत ना, ती कथा एका बाजूला. त्याची तुलना जर केलीत ना, याचं पालद भारी भरतं, जळ भरतं, शहारे आलेत अंगावर. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज माझ्या मायबापांच्या पुढे मला भाष्य करायला मिळते, माझ्या श्रीमद भागवत कथेला तुमच्या समोर मांडता येते. त्यापेक्षा आनंद काय असेल, याच्यापेक्षा आनंद काय असेल. म्हणून बोलत असताना एक आधीच विनंती करेल, गळ्या का बालक बोबळा बोली, वाकुळा विचुका पाऊली, ते चोच भरुनी माऊली रिघे जेवी. मायबापांच्या समोर बालक भाकर नाही म्हणता येत, त्याला काकर म्हणतात. पण तरी सुद्धा मायला समजतं, माझ्या मुलाला काकर म्हणतोयत ना, त्याला भाकरीची अपेक्षा आहे. त्याला आई येत नाही, अम्मा म्हणेल, मा म्हणेल, काहीतरी बोबळं बोलतात. पण माय बाप त्याची भाषा समजून घेत असतात. मला असं वाटतं, गळ्या मी बाहेर फिरत असेल पण याचा अर्थ विद्वान झालो असं नाही. पण आज तुम्हा सगळ्यांच्या समोर भाष्य करत असताना माझे मायबाप, तुम्ही परीक्षक आहात. 7 दिवसामध्ये ही जी परीक्षा मला तुमच्या समोर मांडायची आहे, याच्यामध्ये उत्तीर्णता येते का नाही मला माहिती नाही. पण फक्त ती परीक्षा तुमच्या समोर मांडतोयत ना, याचाच एक आल्हाद मनामध्ये आहे. म्हणून या अधिक मासाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, महाराज यावेळेला कथा तुम्हाला करायची आहेत. आणि मलाही तो मनामध्ये आस होती, त्याच्यामुळे तो समन्वय, तो संगम मिळून आलात. आणि त्या संगमामध्ये स्नान करण्याची संधी आपल्या जीवनात मिळते. सांगू, कथा म्हटलीत का, कथा त्रिवेणीचा संगम आहे, त्रिवेणीचा संगम आहे. आता नाशिकला कुंभमेळा होणार आहे किंवा याच्या आधी प्रयागराजला होऊन गेला. पण त्या कुंभमेळ्यामध्ये लोकांना जावं लागतं. आणि जे प्रयागराजला गेले असतील त्या लोकांना माहिती आहे किती हाल अपेक्षा झाल्यात. हजारो करोडोची गर्दी, गाडी वाहन न्यायला जागा नाही, तो गर्दीचा त्रास वेगळा. दुसरी गोष्ट, गंगा मातेचं पाणी एवढं शीतल आहे, थंड आहे की त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर शरीर आकुंचन पावतं की काय याची भीती. तिसरं, त्या गंगेच्या प्रवाहामध्ये आम्ही वाहून जातो की काय याची भीती. पण सोनाळ्याचे लोक हुशार आहेत, कार्यकर्ते हुशार आहेत. यांना समजलं, काही बरेचसे लोक आहेत ते प्रयागराजच्या कुंभमेळ्यावर जाऊ शकले नाही. आणि आता नाशिकला कुंभमेळा होणार आहे, तिथंही आम्ही सगळे जाऊ का नाही याची शाश्वती नाही. कार्यकर्त्यांनी एक विचार केला, जो कुंभमेळा तिथं होतोय ना, आमचे लोक जाऊ शकत नाहीत, मग त्यांच्यासाठी तो कुंभाचा जो त्रिवेणी संगम तिथं आहे, जो प्रयागराजला आहे, तोच त्रिवेणीचा संगम आम्ही इथं का आणू नये. म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथं हा त्रिवेणीचा संगम आणला. तुम्ही म्हणसाल, महाराज इथं कुठंच संगम दिसतोय तुम्हाला, और कचेरी आहे, ते एकटीच आहे, नाले मिळतात, मग कुठला संगम दिसतोय तुम्हाला. सांगू, त्रिवेणीचा संगम म्हणजे काय फक्त पाण्यात न्हाणं नसतं. त्रिवेणीचा संगम
शास्त्राच्या आधाराने जर आम्ही घेतला तर आम्हाला सांगतात कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रज वंदिता. आम्ही त्रिवेणीचा संगमामध्ये स्नान करण्याकरता आलो आहोत. इथं देव आहे, इथं भक्त आहे आणि त्या देवाचं भक्ताच्या मुखातून नाम आहे. या त्रिवेणीचा संगम आहे आणि तुम्हाला सांगू त्या संगमात तिथं जावं लागतं, त्या त्रिवेणीवर जावं लागतं. हा त्रिवेणी संगम आपल्या घरी आला, तिथं बुडण्याची भीती आहे. इथं जो या त्रिवेणीच्या संगमात बुडलात ना त्याचा बेडा पारच झाला बघा. त्याच्या जीवनासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. आणि म्हणून हा त्रिवेणीचा संगम आम्हाला जो प्राप्त झाला त्याचा उपयोग, त्याचा उपभोग आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. खरं तर कथेला विलंब झालाय, कथेला विलंब झाला, भजन उशिरा लागलं, भोजन तयार आहे. आणि म्हणून मला माझ्या कथेच्याकडे वळून इतरत्र विषयाचा हात घालून कथा अगदी वेळेमध्ये मला सोडायची आहे. आणि खरं सांगतो काय देवाची कृपा आहे. कालपर्यंत उन्हाचा उकाळा किती होतात खरं सांगा ऐनोत. लोक म्हणतात देव आहे का नाही आहे. अरे इथं आम्हाला प्रचिती येत नाही का, इथं प्रचिती येते की आम्ही घरात लाईट गेली की आम्ही घरात बसू शकत नाही. आज आम्ही उघड्यावर उलट काय पाल आहेत ह्या, पण त्या पातळ असताना सुद्धा इथं एकाच्याही अंगाला थोडा सुद्धा घाम दिसत नाही. हेच तर माता भवानीची सोनाजी महाराजची कृपा आहे का. याच्यापेक्षा काय प्रचिती पाहिजे देवाच्याकडून आम्हाला, काय पाहिजे. आणि हे सगळं आम्हाला भगवंतानी दिलंय, त्या कृपेने आम्हाला हे सगळं प्राप्त होत आहे. त्या कृपेचा आस्वाद आम्हाला आजपासून घ्यायचा आहे. जी कथा आपण श्रवण करणार आहोत ती कथा श्रवण खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत कथा आहे. आणि ही भागवत कथा श्रवण करत असताना भगवान व्यासांनी या ग्रंथाची रचना करत असताना सगळ्यात आधी भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला वंदन केलेलं आहे. आपण सुद्धा त्यांना वंदन करूयात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान व्यास या ग्रंथाच्या महात्म्याची ज्या वेळेला सुरुवात करता आहेत, प्रत्येक विषयाचं एक महात्म्य असतं आणि ते महात्म्य साध्य करण्यासाठी भगवान व्यासांनी ग्रंथाची निर्मिती केली. त्याच आधी कृष्ण कन्हैयाला शरण जाताना विनंती केली, सत चित आनंद, सत घण चित घण आनंद घण. गणो माने भरपूर प्रमाणात, मारवाडी शब्द आहे ना, गणो सुख भयो, खूप प्रमाणामध्ये. ज्याच्याकडे खूप प्रमाणामध्ये सुख आहे, आनंद आहे, असा जो भगवान परमात्मा, जो तापत्रय विनाशाय, त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, हे तीनही ताप आहेत. आणि हे ताप माणसाला त्रासून सोडत असतात, त्रासून सोडत असतात. अनेक लोक बघा तुम्ही जीवनामध्ये ताप म्हटला किती त्रास देतोत ना, तापत्रय विनाशाय, पण त्या तापाला सुद्धा नाहीस करण्याची ताकद याच्यामध्ये. अनेक लोक म्हणतात महाराज खूप टेन्शन आहे हो आम्हाला, नाही का, बोलतात बरेच लोक. कधीतरी विचार वाटतात की हा एक सूर्य एवढा तापतो की आमच्या जीवाला लहाय लहाय सोडून देतो, आम्हाला बसवत नाही हो. अनेक लोक सकाळी 10 वाजता घरात शिरले की संध्याकाळी 6ला बाहेर निघतात. एक सूर्य आम्हाला एवढे हाल करू शकतो. माणसाच्या अंतःकरणात किती त्रास आहेत, किती ताप आहेत. एक आंग्ल भाषेमध्ये शब्द आहेत टेन्शन. एखादी माणसं बसलेली असतात, भैया क्या हुआ, पूछो मत महाराज, बहुत टेन्शन आहे, खूप टेन्शन आहे आम्हाला. टेन्शन आहे, टेन्शन आहे म्हटल्यानंतर मग टेन्शनचा शब्दच मला वाटते मी माझ्या परीने केलात गुरुजी. टेन नामे 10, सन नामे सूर्य. टेन्शन बाहेरचा एक आम्हाला सुचू देत नाही, हे आतले 10 सूर्य आम्हाला किती तापत असतील, येऊ देत नाही इकडे मंडपात. टेन्शन आहे म्हणते आम्हाला.
पण तुम्हाला सांगू, या टेन्शनवरची मात्रा जर हास्य जत्रा नाही, या टेन्शनवरची मात्रा आम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. आणि मग त्या नामचिंतन, त्या भगवान परमात्म्याचं आम्ही चिंतन केलं का त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाने आमच्या जीवनामध्ये फायदा काय होतो तर तापत्रय विनाशाय, त्या त्रिविध तापाचं तो हरण करतो. असा जो भगवान परमात्मा आहे त्याला मी नमन करतो. विनंती केली, त्याला विनंती केली. आता विनंती केल्यानंतर एकदाचा प्रसंग असा आहे, काय झालं बघा. 88,000 शौनकादी ऋषी एका ठिकाणी उपस्थित आलेत, एका ठिकाणी उपस्थित झालेत. आणि एका ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर त्या सगळ्यांनी एक विचार केला, आपल्याला आता सत्संग घडायचा आहे, कथा आयोजित करायची आहे. पण मग ती कथा आयोजित करायची होती तर ती कथा काही 7 दिवसाची नव्हती, ती होती 1000 वर्षाची. पूर्वीची काल मर्यादा जास्त होती, तई वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ते अवधी थोडी असे प्रमाण आहे. त्यावेळेला त्यांना ते आयुष्य मर्यादा जास्त असल्यामुळे 1000 वर्षाचं त्यांनी सत्संग आयोजित करायचं ठरवला. पण नियम असा आहे, ऐसी बात कहिए कोई ना बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कोई ना बोले उठ. असं कोणी म्हटलं नाही पाहिजे. धड रस्त्यात जर बसलं तर कोणी उठ म्हणेल ना. या लोकांनी विचार केला, आम्हाला सत्संग करायचा आहे पण कोणाला विक्षेप आमचा नको आणि त्यांचा विक्षेप आम्हाला नको, जशी तुम्ही जागा निवडली. मग त्याचं नियोजन करायचं आहे. आता 7 दिवसाची कथा म्हटलीत की राजा आजही संपलं नाही हो. 2-3 महिन्यापासून नियोजन करून राहिलेत कार्यकर्ते. पण एवढं सगळं असून आम्हाला एक दिवस कमी पडतोय, आम्हाला काहीतरी सेवा करावी लागते किंवा अनेक गोष्टी कमी राहिल्या. आता 7 दिवसाचं नियोजन म्हटलं का किती टेन्शन येते. कथाकार निवडायचा, कीर्तनकार निवडायचे, पंक्तीवाले निवडायचे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत, पत्रिका आली पाहिजेत, त्याचा प्रचार झाला पाहिजेत, आनंद देत कितीतरी व्यवस्था लावावी लागते. 7 दिवसाच्या कथेसाठी एवढा वित्ते. तर मग ती 1000 वर्षाचं होतं. ते सगळेचे सगळे ब्रह्मदेवाच्या जवळ गेलेत आणि ब्रह्मदेवाला विनंती केलीत, महाराज आम्हाला 1 वर्षाची कथा आयोजित करायची आहे, आम्हाला अशी जागा द्या की तिथं आम्हाला कोणाचा हरिभक्तीमध्ये विक्षेप नको, विक्षेप झाला नाही पाहिजे आणि कोणी केलंही नाही पाहिजे. भजनी विक्षेप टिंब टिंब टिंब. समजून घ्या, आता काहीतरी आहे त्याच्यात. संतांचं प्रमाण आहे, मी 7ही दिवस माझ्या पदरातला एकही शब्द बोलणार नाही, प्रत्येक बोलण्याला पुरावा देईल. भजनामध्ये विक्षेप चालत नाही. आणि मग यांनी विनंती केली. त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्यांच्या जवळचं एक चक्र सोडलं आणि त्यांना सांगितलं, हे चक्र जिथं जात आहे त्या चक्राच्या मागे तुम्ही जा. हे चक्र जिथं थांबेल आणि या चक्राची नेमी जिथं पडेल तिथं तुम्ही 1000 वर्षाचा सत्संग आयोजित करा. म्हणून सर्व ऋषी महात्मे त्या चक्राच्या मागे जायला लागलेत. ते चक्र पुढं चालतंय 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 आणि जाऊन एका अरण्यामध्ये थांबलं आणि त्या अरण्यामध्ये त्या चक्राची नेमी खाली पडली आणि नेमी पडल्यामुळे तिथं अगदी जमिनीमध्ये शिरून गेलं. त्या चक्राची नेमी जिथं पडलीत ना तिथं त्या साधू संतांनी सत्संग आयोजित केला आणि ते नेमी जिथं पडलीत त्या अरण्याला तेव्हापासून नेमिषारण्य म्हणायला लागलेत. बरेचसे माता माऊली तिथं जाऊन आले असेल, गेलेत का तुम्ही नेमिषारण्यामध्ये? त्या नेमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी चक्र पडलं. आजही तिथं चक्रतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक लोक तिथं चक्रतीर्थामध्ये स्नानही करतात, आजही आहे. आणि अशा चक्रतीर्थामध्ये तिथं ते 88,000 शौनकादी ऋषी एकत्रित आलेत, सत्संग आयोजित केला. आणि तो सत्संग आयोजित केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ते सगळेचे सगळे ऋषी महात्मे महाराज वाट पाहत आहेत, कोणीतरी सद्भाविक येईल आणि तो भाविक आल्यानंतर आम्हाला काहीतरी आनंद देईल, कोणीतरी सांगेल, असा विचार करत होतेत ना होते. त्याच वेळेला सुत महोदय त्या ठिकाणी उपस्थित झालेत. सुत महोदयांचं वय लहान होतं, पण वय लहान असताना सुद्धा ते हजारो वर्षाचे ते ऋषी मुनी सुत मुनीसाठी उठून उभे राहिलेत आणि उठून उभे राहून
सुत मुनींना आसनावर विराजित केलं आणि आसनावर विराजित केल्यानंतर त्यांनी काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत. प्रश्न काही विचारले, त्यातले प्रश्न होते, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुता क्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. मामा महाराज, अज्ञान ध्वांत विध्वंस, अज्ञान रूपी अंधकाराने संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी बाधित केलेली आहे आणि कोटी सूर्य समप्रभ, कोटी सूर्याने त्रस्त झालेलं जीवन आहे. महाराज, या कोटी सूर्याने त्रस्त झालेल्या जीवनामध्ये आमची विनंती आहे, अशी कथा आम्हाला तुम्ही सांगा की जेणेकरून ती आमच्या कानाला गोड वाटेल. मम कर्ण रसायन, कानाला गोड वाटली पाहिजेत. आजकाल कानाला गोड काही वाटतं, जे गोड आहे ते ऐका वाटत नाही, ऐका वाटत नाही. गोड ऐकण्यासाठी कोण येतात? हा विचार लोकांचा आहे. दुसरा विचार त्या ठिकाणी केलात महाराज. दुसरा प्रश्न आम्ही विचारतोय, भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धतो महान माया मोह निराशश्च वैष्णवे क्रियते कथम. महाराज, माया मोह निराशश्च वैष्णवे क्रियते कथम. वैष्णव असं काय करतात की ज्याने त्यांच्या जीवनातली माया मोह निरसन होतात? याचं आम्हाला विनंती करा, विनंती विचारली आहे. आता हे ज्या वेळेला सांगितलं ना, असे प्रश्न विचारायला लागल्यानंतर सुत महोदय त्यांना प्रश्नाचं उत्तर देतात. सुत महोदय म्हणतात, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतोय, पण त्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये आहेत ना, त्या ग्रंथाचं नाव तुम्हाला मी सांगतो. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद् भागवतं शास्त्रं कलो किरेन भाषितं. महाराज त्याला सांगायला लागले, हे साधकांनो, तुम्हाला खरंच जीवनामध्ये या त्रासापासून दूर व्हायचंय, मग मी सांगतो तुम्हाला काय केलं पाहिजे. काल व्याल मुखग्रास, काल व्याल मुखग्रास, काळ रूपी सापाने आ करून बसलाय. काळ रूपी साप मुख पसरून बसलाय. तो फक्त वाट पाहतोय. हा उंदीर, उंदीर मामूजी आपल्या भागात होणार, माया गावात, माया तुयाच म्हणायला पुरते आता नाही का. तो मामूजी त्या सापाच्या पुढं खेळतोय, बिडातून बाहेर काय निघतोय, चक्रा काय मारतोय. पण तो उंदीर चक्रा मारत असताना तो साप मात्र मुख पसरून बसलेला आहे आणि फक्त तो वाट बघतोय की कधी हा माझ्या तावडीमध्ये आळसट्ट्यात येतो, हा कधी माझ्या काबीज होतो, कधी मी याच्यावर झळप टाकतो आणि कधी याला मी माझं भक्ष्य बनवतो. असं जसं वाट पाहतोय ना, असा काळ आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी येत असेल. आमच्या डोळ्यासमोर असतात, आता निघून गेलात. ही भाषा आमची होते. असा काळ रूपी साप प्रत्येकाला ग्रासून बसलेला आहे आणि अशातून सुटका करण्यासाठी एकमेव कारण जर काही असेल, श्रीमद भागवतम शास्त्र कलो किरेन भाषितम. एकमेव श्रीमद भागवत कथा अशी आहे, त्या माणसाला तारून नेते. म्हणून मी तुम्हाला श्रीमद भागवत कथेच्या संबंधामधलं महत्त्व सांगतो. आता खरं सांगा, श्रीमद भागवत कथा तुम्ही ऐकली नाही काय? आईंनो, ऐकली नाही? सगळंच तर माहिती आहे तुम्हाला. श्रीमद भागवत कथेतलं काय माहिती नाही तुम्हाला? सगळं माहिती आहे तुम्हाला. कृष्ण कन्हैयाच्या आईबाबाचं नाव दशरथजी आणि कौशल्या माता होतं की नाही? कृष्ण कन्हैयाच्या पत्नीचं नाव माता सीताच होतं की नाही? त्यांच्या मुलाचं नाव लवकुश. तुम्हाला माहिती आहे कृष्ण कन्हैयाच्या आईचं नाव देवकी आहे, वसुदेव बाबा आहेत किंवा नंद बाबा असेल. तुम्हाला माहिती आहे माता रुक्मिणी पत्नीचं नाव आहे. कुठली कथा भागवतातली तुम्हाला माहित नाही? हो सांगा ना मला, कुठली कथा माहिती नाही तुम्हाला? मग या सगळ्या कथा तुम्हाला माहिती असताना पुन्हा तुम्ही कथेला आलाच की नाही?
कथेला आलाच की नाही, मग तुम्ही बोर नाही झाले काय हेच तेच तेच ते ऐकून? कधीतरी नवल वाटत हो. लोक कालचा पेपर आज वाचत नाही, कालचा पेपर आज वाचत नाही. कालचा पेपर जर आज जुना झाला, आज तो पेपर एक तर हॉटेलमध्ये भजे खायच्या कामात पडतो, नाही तर सकाळी सकाळी बाबूची या पलीकडे त्या पेपराचा वापर होत नाही. मग हा कालचा पेपर आम्हाला आज जुना वाटतो. एखादा विद्यार्थी काल 8वीत असेल आणि तो यावर्षी जर 9वीत केला असेल, आता परंपरा आहे का नाही मला माहित नाही, पण मी ज्या वेळेला 9वी 8वी 9वी मध्ये होतो त्यावेळेला अर्ध्या किमतीत पाऊण किमतीत घेण्याची पद्धती होती नाही का गुरुजी? मग त्यावेळेला तो समोरच्या वर्गातल्या विद्यार्थी गेला की मागच्या वर्गातल्या विद्यार्थ्याला तो अर्ध्या किमतीत पाऊण किमतीत देऊन द्यायचा. 8वीतलं पुस्तक, ज्या पुस्तकाच्या जोरावर विद्यार्थी 9वीत प्रवेश करतो, त्याचे 8वीचे पुस्तकं त्याच्यासाठी आता गौण ठरतात. ते पुस्तकं एक तर ते रद्दीमध्ये विकून देतात, बायाही देतात, त्याला म्हणतात पांडी रांगोळी दे, नाही का? आम्ही त्याचा वापर आता रद्दीसाठी करायला लागलो, म्हणजे खाण्यासाठी करायला लागलो. म्हणजे ज्याच्या भरोशावर एक वर्ग पुढे गेलो तोही आमच्यासाठी जुना झाला. कालचा पेपर आमच्यासाठी आज जुना झाला. ही हजारो वर्षाची कथा आजही आम्हाला जुनी का वाटत नाही? जुनी का वाटत नाही? काय झालं, सोनाळ्याच्या बस स्टँडवर एक एसटी आली आणि एसटी आल्यानंतर तिथं एक मुलगा पेपर वाटण्यासाठी जात होता. तो पेपर 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 करतोय. आता पेपर पेपर करत असताना एसटी मध्ये बसलेला एक जो प्रवासी आहे, त्या प्रवाशाने आवाज दिला, ए बाबा इकडे ये, पेपर कितीच आहे? तो म्हटला 5 रुपयाचा. त्या व्यक्तीने खिशामध्ये हात घातला, खिशातले पैसे काढलेत, त्या मुलाच्या हाती दिलेत आणि या मुलाने सुद्धा पेपर काढला, त्या माणसाच्या हाती दिलात. एसटी निघाली. एसटी निघाल्यानंतर त्याच्या शेजारी जो मुलगा होता तो त्या पेपर विकणाऱ्या मुलाला बोलायला लागला. म्हटला, मूर्खा, गाढवा, याच्यासाठी तुला म्हटलं होतं शाळा शिक. तो म्हटला, काय झालं? काय झालं म्हणजे काय? तर तुला कळतंय काय तू काय करतोय म्हणून? घाट्याचा धंदा करतोय. झालं काय? पेपर किती रुपयाचा आहे म्हटला. तो म्हणे 5 रुपयाचा आहे. त्या माणसाने तुला किती दिले? 3 रुपये. अरे मग 3 रुपये दिले तरी लेका तू त्याला पेपर दिला म्हटले, त्याने तुला मूर्ख बनवला ना, 2 रुपयाचा घाटा झाला ना तुझा. तो म्हटला, त्यांनी मला नाही बनवलं. ज्या वेळेला म्हटले त्यांनी खिशातून 3 रुपये काढलेत ते मी पाहिले, त्यांनी माझ्या हातावर जसे 3 रुपये ठेवलेत ना, तसेच मी कालचा पेपर त्याच्या हाती दिला, केलं म्हणे निघून. त्यांनी मला मूर्खनी बनवलं, मीच त्याला. जिथं कालचा पेपर आम्हाला आज जुना होतो, आम्ही आजही ही 5000 वर्ष आधीची कथा आजही का श्रवण करतो? त्याच्या मागचं कारण आहे. गोसावी तुलसीदासजी रामचरित मानसामध्ये त्याचं वर्णन करतात. पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई. दिल की प्यास बुझत न बुझाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई. दिल की प्यास बुझत न बुझाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई. पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई. गोसावी तुलसीदास एकदा जेवल्यानंतर किती दिवसानंतर जेवतो? 7-8 दिवसानंतर.
अरे म्हणा बाबा, संध्याकाळी वावरात जाणारे लोक आहेत ना बाबा, मी जेवण काढत नाही कोणाचं, पण 3 टाइम सकाळची न्यायरी. न्यायरी म्हणजे काय, एक भाकर असते ना, एका न्यायरी म्हणतात काय नाश्ता. सकाळची न्यायरी, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, मध्ये 4 वाजता थोडासा लाईट नाश्ता. आम्ही 4 वेळ 2 वेळ, कमीत कमी 2 वेळ तर जेवतो. आम्ही पाणीही पित राहतो. एकदा पाणी प्यायल्यानंतर सोनाळ्यातले लोक 5-5, 6-6 दिवस पाणी पित नाहीत. हे जसं अशक्य आहे. गोसावी तुलसीदासजी म्हणतात, मेरे ही दिल की प्यास बुझत न बुझाई. आमच्याही अंतकरणामध्ये, कंठामध्ये परमार्थाची लागलेली तहान ही कधी मिटतच नाही. सोनाळ्यातली तहान कधी मिटली सांगा ना मला. महाराजांचा रथोत्सव सोहळा होत नाही तर समाधी सोहळा, तो पुण्यतिथीचा सोहळा होतो. तो पुण्यतिथीचा सोहळा होत नाही तर इकडे प्रकाश बाबाचा सोहळा सुरू होतो. तो होत नाही तर तिकडे त्या प्लॉटिंग मध्ये लागतो, तो सोहळा लागतो. तो होत नाही तर तुकाराम महाराजांचा सोहळा सुरू होतो. आणखी 1-2 कथा होत असेल तर चालूच राहते. कधी बंद झाली आमचं? त्याचं कारण आहे, हमारे ही दिल की प्यास बुझत न बुझाई. तिकडे गजानन महाराजांचा सोहळा होतोच ना. कथा काय कमी होतात? आम्ही ही परमार्थाने परिपूर्ण भरलेले आहोत. आमची ही ताण कधी भागली नाहीत. माणसाची ताण भागतही नाही. एकदा माणूस जसं जेवण बार बार करतोत ना, माणूस खाता पिताना नाटकं करेल पण जेवण सोडू शकत नाही. का? त्याचं कारणच आहे, जेवणाचा तिरस्कार करू शकत नाही. एक असाच शेतातून आला आणि शेतातून आल्यानंतर आईला म्हटलं, आई वाढून दे. आता वाढून दे म्हटल्यानंतर वाढलं तर चांगला पदार्थ हे सगळे होते. अशी कढी होती, अशी काचाची वाटी होती. त्या काचाच्या वाटीत कढी होती, घट्ट होती, अशी मस्त चांगली घट्ट होती. त्याच्यात कढीपत्ता टाकलेला होता, वर जिऱ्याची फोडणी दिलेली होती, अशी मस्त अशी मलईवर आलेली होती नाही का. अशी ती कढी होती. त्यांनी कढी घेतली, असं कढी घेतली आणि फुरका मारता बरोबर आईला म्हणायला लागला, हे आई, अगं कोणी केली हे कढी? हे अशी करतात? हे असं दिवसभर राबतो, कष्ट करतो, कामं करतो, हे असं खाऊ घालता तुम्ही आम्हाला? लागला बोलायला जसा लागला, आईनं ऐकून घेतलं, सगळं ऐकून घेतलं. सगळं ऐकल्यानंतर आई एकच शब्द बोलली, म्हणे, बाबू तुला काय बोलायचंय ते तुझ्या बायकोला बोल. म्हटले, ही कढी मी केली नाही, तुझ्या घरचीनं केली. बाईचं जसं नाव ऐकलं लगेच म्हणे, आई हे हो कशी? लागून भली टेस्टी राहिली. माणूस खाताना चोजले करे पण खावंच लागतं का? हे न म्हणावे साधारण, अन्न पूर्ण ब्रह्मजान, हे जीवन हेतू कारण विश्वाया. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अन्न पूर्ण ब्रह्म आहे, त्याला साधारण समजायचं नाही. आणि ते जसं जीवन म्हणजे जिवंत ठेवण्याचं काम करतेत ना. जेवण जसं जेवणासाठी महत्वाचं आहे, तशी कथा सुद्धा महत्वाची आहेत. का? जेवण जिवंत ठेवतं, कथा जीवन जगवत असते. जिवंत राहणारे लोक काय कमी आहेत? 27-28 हजार लोकसंख्या आहे आपली. जिवंत राहणं ही महत्त्व नाही, जीवन जगणं सुद्धा महत्वाचं आहे. जीवन जगता आलं पाहिजे आणि जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी आम्हाला भागवत कथा ऐकावी लागते. त्याचं कारण आहे, माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला याला जास्त किंमत आहे. कसा जगलाय किंमत आहे. या जगतामध्ये जगणाऱ्या जगांची संख्या कमी आहे, पण असे जगतायत कधी मरणारच नाही. असे मरतात की कधी जगलेच नाही. कहा गए कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं. पंडित जी खाली हाथ गए थे हम और खाली हाथ चले आए. अरे आम्ही खाली हात आलोत, खाली हाताने जर जात असोत, आम्हाला कोणी विचारो ना विचारो वर विचारल्या जाणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? तिथं अनेक यातना यम करवेल, कोण सोडवेल तेथे तुझला तिथं विचारल्या जाईल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, हो भगवान के नाम से मुँह मोड़ लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। पैसे के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया। अरे विचारतील ना आपल्याला, आणि ते साधुबा विचारत असताना प्रेमाने नाही विचारत बरं, मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार, ते मारतात झोडतात तोडतात, मारणं वेगळं झोडणं वेगळं तोडणं वेगळं असा जाच करतात। आणि अशा जाचातून आम्हाला सुटायचं असेल ना, आम्हाला फक्त आमच्या जीवनात एकच तारू शकते, ते म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्र कलोकिरेन भाषितम। श्रीमद भागवत कथा आम्हाला तारते। भगवान व्यास जी ग्रंथ रचना केली, सुत महोदय त्या ग्रंथाच्या संबंधामध्ये सांगत असताना म्हणतायत, ही कथा एकदा भगवान शुकमुनी परीक्षिती राजाला सांगत होते, आणि राजा परीक्षितीला ही कथा ऐकवत असताना तिथं स्वर्गातल्या देवता आल्या, आणि ते देवता मतलबी एक नंबरचे मतलबी, ते देवता आलेत आणि स्वर्गातल्या देवता शुक महाराजांना म्हणायला लागलेत, महाराज परीक्षितीला मृत्यूचा भय आहे की नाही, मृत्यूचा भय आहे म्हटलं, हा बरोबर आहे। मग मृत्यूचा जर भय असेल तर त्या मृत्यूच्या भयातून सुटण्यासाठी आमची अशी एक इच्छा आहे, आम्ही त्या परीक्षितीला अमृत देतो, अमृत देतो। म्हटले बरोबर आहे, अमृत देणार, पण त्या बदल्यात तुम्हाला काय हवंय? ते म्हटलेत आम्हाला फक्त ते अपेक्षा एक आहेत, आम्हाला बाकी काही नकोत। वावटळ होती ती, आम्हाला त्या कथा त्या अमृताच्या बदल्यामध्ये फक्त कथामृत द्या, आम्ही परीक्षितीला अमृत देऊ, त्या बदल्यात आम्हाला कथामृत द्या। आता ही ज्या वेळेला सांगितलं ना बघा, लगेच त्या ठिकाणी शुक महाराज शुक मुनी राजा परीक्षितीला म्हणतात, परीक्षिती स्वर्गातल्या देवता आल्या आहेत गड्या, आणि त्या स्वर्गातल्या देवता तुम्हाला अमृत पाजायची इच्छा म्हणतायत, तुला अमृत पाहिजेत का? बोल, अमृत जर दिलं तर तू अमर होशील। म्हटलेत मग फक्त बदल्यामध्ये त्यांना कथामृत द्यायचंय, तुला काय वाटतं? त्यावेळेला भगवान शुक मुनींचे शब्द ऐकल्यानंतर राजा परीक्षिती बोलायला लागलात, महाराज क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनीर्महा
महाराज क्व सुधा क्व कथा आलोके, कुठं म्हटले ती सुधा, सुधा म्हणजे दारू. हा? अमृताला परीक्षिती महाराज दारू म्हणतात. क्व सुधा क्व कथा आलोके, अरे ती कुठं दारू, कुठं हे कथा अमृत. हा? महाराज व काच क्व मनीर महान, अरे काचातला आणि हिऱ्यातला फरक मला समजतोच ना. आखिर काच काच होता है और हीरा तो हीरा ही रहेगा. इसका मतलब यह नहीं होता हम हीरा छोड़ते और काच को उठा ले. नहीं महाराज, आम्ही तर काच नाही, आम्ही हिराच निवडू. काचाचं मला घेणं नाही. राजा परीक्षितीचे शब्द आहेत, महाराज मला अमृत नको, हे कथा अमृत हवंय. का? अमृत माणसाला अमर करतं, पण अमर केल्यानंतर काय आहे, उगाच बसावं लागतं त्या तिथं. काय मिळतं दुसरं? इथं जो आनंद आहेत ना तो दुसरीकडे नाही. हा आनंद कुठंच नाही. आज तर पहिला दिवस आहे, उद्यापासून समजेल कथेचा आनंद काय असतो ते. ये तो सुरुवात आहे, हा आनंद आहे. आणि हा कथामृत मी कोणाला देणार नाही. आणि म्हणून या कथामृताच्या मुळे दुसऱ्याची मला अपेक्षाही नाही, हे अपेक्षाही नाही असं सांगितलं. आणि हे असं सांगून भगवान सुत महोदय शुकमुनी सौनकादी ऋषींना पुन्हा सांगतात कथेच्या संबंधामध्ये ही कथा कशी आहे, काय झालं. ही कथा जशी परीक्षिती महाराजांनी स्वीकार केला तसाच या कथेमुळे कोणाकोणाला काय काय प्राप्त होते हे सगळे उदाहरण आपल्याला पाहायचे आहेत. बघा, एकदा ही विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थ समायाता ददृशो तत्र नारद. एकदा बद्री विशाल वरून सनत कुमार हे प्रवास करत होते. आणि प्रवास करत असताना त्यांना वृंदावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर महर्षी नारदांची भेट झाली. आता महर्षी नारदांची भेट झाल्यानंतर साहजिकच महर्षी नारदजी म्लान चेहरा दिसला, नाराज चेहरा दिसला. आणि साधूंनी पाहिलं, संकाधिकांनी पाहिलं आणि म्हणायला लागलेत, महाराज साधू असून शोक करताय. साधू दुसऱ्याचं दुःख हरण करणारा असतो, आता तुम्हीच दुःखामध्ये बसलात तर कसं व्हायचं महाराज. विचारायला लागले, कथम ब्राह्मण दीनमुख कुतश्चिंता तुरो भवा. महाराज काय झालं, तुमचा चेहरा म्लान झालाय, काय चिंता आहे का. त्यावेळेला नारदजी बोलायला लागलेत. नारद म्हटलेत, महाराज काय सांगूत माझ्या दुःखाचं तुम्हाला कारण. अहम ही पृथ्वी ज्ञातोत ज्ञात्वा सर्वोत्तमामपि पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. महाराज सगळं फिरलोत, पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम अयमादेषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः. अनेक कथा त्या ठिकाणी फिरलोत, अनेक त्या ठिकाणी प्रवास केला. पण एवढा मोठा प्रवास करून सुद्धा खऱ्या अर्थाने महाराज काही ठिकाणी फिरल्यानंतर मला काही वेगळं दिसलं, दुःखाचं दिसलं. काय? अनेक ठिकाणी मला सत्यम नास्ती तपस्सौचम दया दानम न विद्यते, सगळं वेगवेगळं वातावरण दिसलं. सत्य नाही दिसलं, तप नाही, दया संपलीत, दान संपलं. मंदा सुमंद मतयो, लोक एकमेकासोबत बोलायला तयार नाहीत. तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायका, वेगवेगळं वातावरण दिसलं. आणि असं सगळं वातावरण दिसल्यानंतर महाराज शेवटी मी वृंदावनामध्ये आलोत. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर महाराज मी यमुना मैयेच्या तीरावरून जात होतो. त्याच वेळेला माझ्या समोर एक दृश्य मला दिसलं. एक तरुणी बसलेली होती आणि तिच्या मांडीवर दोन वृद्ध झोपलेले मूर्छित पडलेले दिसलेत. आणि मी तिथून जात असताना तिनं मला आवाज दिला, भो भो साधू क्षणम तिष्ठ.
मच्चित्ता नापय, महाराज माझं दुःख नाहीस करा, नाश दुःख नाहीस करा. विचारलं कोण आहेस तू? त्यावेळेला सांगितलं अहम भक्तिरीती ख्याता इमामो तनयो मतो, माझं नाव भक्ती आहे आणि हे जे दोन आहेत ना म्हातारे, हे माझे 2 पुत्र आहेत. नवल वाटलं त्यांना. तरुण स्त्री दिसते आणि हिच्या मांडीवर झोपलेले वृद्ध म्हटले मुलाय म्हणते, हे कसं काय असू शकतं? त्यावेळेला तिने सांगितलं माझा जन्म खऱ्या अर्थाने उत्पन्ना द्रविडे साहम, आम्ही द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. वृद्धिम कर्नाटके गतः, कर्नाटकामध्ये माझा वाढ झाला, मी मोठी झाली. पण मग मी महाराष्ट्रामध्ये आली, महाराष्ट्रामध्ये माझा कुठं सन्मान झाला. पण मी पुन्हा एका राज्यामध्ये गेली दुसऱ्या, मला तिथं पूर्ण जीर्णता शरीर झाली. आणि पुन्हा मी फिरून मग वृंदावनामध्ये आलीत. महाराज वृंदावनामध्ये आल्यानंतर इथं परमार्थ दिसला, भक्ती दिसली, संकीर्तन दिसलं आणि त्या संकीर्तनाच्या जोरावर मला तर त्या ठिकाणी नवचैतन्य प्राप्त झालं. पण माझे हे जे 2 पुत्र आहेत ना, ज्ञान आणि वैराग्य, हे मात्र जीर्णची जीर्णच राहिले. यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. हे ज्या वेळेला सांगितलं, मग काय तुपच पाहिजे. अनेक लोकांना आंबा खायचा आहे, आंबा मिळाला नाहीत म्हणून त्यांनी जर आंब्याच्या झाडावर गेली तिथले पानन साल खाल्ली तर आंब्याचं झाडच आहे की नाही. पण आम्हाला आंब्याच्या झाडाची साल खाल्ली म्हणून आंबा चाखण्याचा आनंद मिळणार नाही. आंबा खायचा असेल तर आम्हाला आंब्याचं फळच खावं लागेल. तसं वेदातून ग्रंथाची निर्मिती जरी असली भागवताची, पण आंब्याचं झाड जसं आहे आणि त्याचं फळ आंबा जसं आहे, तसं वेदाचं फळ भागवत कथा आहे, ते त्यांना तुम्ही ऐकवा. असं म्हटल्यानंतर नारदजी गेलेत. भक्तीच्या समोर ज्या वेळेला भागवत कथा ऐकवली, काय आनंद झालात राजा. त्या ठिकाणी ते दोनही ज्ञान आणि वैराग्य उठून उभे राहिले, ताता थय्या थय्या करून नाचायला लागले. आणि भक्ती माता, ज्ञान आणि वैराग्य महर्षी नारदांना तिथून निघून जाऊन दर्शन घेतलं आणि निघून गेले. आणि नारदांनी सुद्धा संकल्प केला की याच भक्तीचा प्रचार प्रसार मी सगळीकडे केल्याशिवाय राहणार नाही. असा आनंद आल्हाद त्या ठिकाणी दिलात. तीच कथा आपल्यालाही आल्हाद देणारी आहे. ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे.